नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पुष्पास किचन। तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज 6 मंथ बेबी जो केक आहे तो आपण बनवून रेडी कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। तर सध्या भरपूर असे ट्रेंडिंग वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवून रेडी केले जातात। तर आज आपण 6 मंथ बेबी केक बनवून कसा रेडी करायचा ते पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, मी अगोदरच जो स्पंज आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहे तो बेक करून घेतलेला आहे। त्याच्या 3 लेयर्स सुद्धा मी कट करून घेतलेले आहेत आणि केक बनवण्यासाठी क्रीम सुद्धा मी इथे बनवून घेतलेले आहे। सगळं अगोदरच बनवून घेतलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो। तर इकडे बघू शकता, मी जो केकचा बेस आहे त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून जी पहिली लेयर आहे ती मी सेट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जी पहिली लेयर आहे ती छान अशी सोक करून घेतलेली आहे। सोकिंग केल्याच्या नंतर थोडीशी क्रीम लावून मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इकडे बघू शकता, थोडंसं पायनॅपल क्रश आहे ते मी त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि सगळीकडे पॅलेट नाईफच्या मदतीने छान असं पसरवून घेतलेलं आहे। तर इथे आपली जी पहिली लेयर आहे ती छान अशी सेट झालेली आहे। याच्यानंतर मी दुसरी लेयर आहे ती सेट करून घेतलेली आहे आणि त्या लेयरला सुद्धा सोकिंग केलेलं आहे। मैत्रिणींनो, सोकिंग करण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये थोडीशी जी पायनॅपल क्रश आहे ते आणि साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। याने आपल्या केकला टेस्ट खूप छान येते आणि पायनॅपल प्रॉपर जो फ्लेवर आहे तो खाताना प्रत्येक बाईटमध्ये लागतो। तर इकडे बघू शकता, छान असं सोकिंग करून झालेलं आहे। त्याच्यावरती क्रीमची लेयर सुद्धा आता दिलेली आहे आणि क्रीम जितकी तुम्हाला हवी आहे तितकी तुम्ही वापरू शकता। कोणाला जास्त आवडते तर कोणाला कमी आवडते, जसं कस्टमरने आपल्याला सांगितलेलं असतं तशा पद्धतीने आपण केक बनवून रेडी करून द्यावा लागतो। हा जो केक आहे तो अर्धा किलोमध्ये बनवून रेडी करायचा आहे। तर इकडे बघू शकता, आपण जेव्हा दोन्ही लेयर सेट करतो तेव्हा जे खालची बाजू आहे ती सुद्धा आपल्याला क्रीमने कव्हर करून घ्यायची आहे। याने काय होतं, आपल्या ज्या तीनही लेयर आहेत त्या एका लेवलमध्ये राहतात आणि आपल्याला जेव्हा फायनल फिनिशिंग करायला लागतं त्यावेळी केकचं छान असं फायनल फिनिशिंग केलं जातं। तर इकडे बघू शकता, मी आता तिसरी लेयर सुद्धा इथे सेट करून घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा सोकिंग करणार आहे। तर जी तिसरी लेयर असते ती खालचा जो तळातला भाग असतो तो असतो, तर त्याला थोडंसं कमी सोकिंग करायचं आहे। ओलसरपणा त्याला थोडासा अगोदरच असतो। तर इकडे मी साईडला सुद्धा सगळीकडे क्रीम लावून स्प्रेड करून घेतलेली आहे, वरती सुद्धा लावून घेतलेली आहे। आणि इथे एक महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो, तर हा केक आपण क्रम कोटिंग अगोदर करून घ्यायचा आहे आणि थोडंसं एक 5 ते 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। याने काय होतं, जे छोटे छोटे केकचे क्रम्स असतात ते क्रीमसोबत येत नाहीत आणि जे फिनिशिंग आपण करतो त्यावेळी खूप छान असं फिनिशिंग होतं। तर मी एक 10 मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिला होता। आता आपण याचं कटिंग करून घेऊयात। तर कटिंग केल्याच्या नंतर बघू शकता, असा आपला केक झालेला आहे आणि किती छान अशा तीनही लेयर्स अशा छान सेट झालेल्या आहेत। तर याच्यावरती आपल्याला हा केक स्टेबल करायचा आहे। तर हा केक जो आहे कस्टमरनी सांगितलं होतं त्यांना तो थोडासा हाईटमध्ये पाहिजे, तर मी हायटेड थोडासा बनवलेला आहे। आता जे फायनल फिनिशिंग आयसिंग आहे ते करण्यासाठी मी इथे जेल कलरचा वापर केलेला आहे, क्रीममध्ये ब्ल्यू कलरचा। क्रीम जी आहे ती ब्ल्यू कलरमध्ये रेडी करून घेतलेली आहे। तर इकडे बघू शकता, जे केकचं बाहेरचं पूर्ण आयसिंग आहे ते आता आपण करून घेणार आहोत। अशा पद्धतीने सगळीकडे पायपिंग बॅगमध्ये क्रीम घालून आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे। केक बनवताना शक्यतो पायपिंग बॅगचाच वापर केला पाहिजे, त्याने काय होते, सगळीकडे जेवढी पाहिजे आहे तेवढीच एकसारखी क्रीम लागते केकला।
तर मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल। तर इकडे बघू शकता, केकवरती सगळीकडे मी क्रीम लावून घेतलेली आहे आणि पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे ती छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड केल्याच्या नंतर मी ते स्क्रॅपरचा वापर करून केकचं जे फिनिशिंग आहे ते करून घेणार आहे। क्रीम लावताना आपल्याला थोडंसं म्हणजे व्यवस्थित असं काळजीपूर्वक क्रीम लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जो आपण हाफ केक व्यवस्थित स्टेबल केलेला आहे त्याचा बॅलन्स जो आहे तो व्यवस्थित राहण्यासाठी आपण याच्यामध्ये एक टूथपिकचा वापरसुद्धा करणार आहोत। सेंटरला आपण एक टूथपिक जी आहे ती घालून घ्यायची आहे। याने केक हायटेड असल्यामुळे केकचा जो बॅलन्स आहे तो एका ठिकाणी स्टेबल राहणार आहे। तर आता आपण याचं जे फायनल फिनिशिंग आहे ते करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला स्क्रॅपरनी सगळीकडे याचं व्यवस्थित अजून एकदा जे फिनिशिंग आहे ते करून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या केकचं जे फिनिशिंग आहे ते करून छान असं व्यवस्थित रेडी झालेलं आहे आणि वरतीसुद्धा व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेलं आहे। याच्यानंतर आता आपण याच्यावरती जी प्रिंट काढून आणलेली आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे। या केकवरती जी ही ग्लोसी प्रिंट आहे त्याच्याऐवजी फाउंडनचं सुद्धा काम करू शकतो, पण फाउंडनचं थोडंसं कॉस्टली जातं, त्यामुळं आपण फाउंडनचं काम याच्यावरती केलेलं नाही। जे ग्लोसी प्रिंट असते ती मी काढून आणलेली आहे आणि त्याचे कटिंग करून व्यवस्थित असं इथं मी केकवरती लावून घेणार आहे। तर इकडे बघू शकता, ज्या प्रिंट्स मी काढून आणलेल्या होत्या त्याच्यामध्ये असे स्टार्स, छोटे टेडी बेअर्स आणि एक शिडी अशी होती, त्याचं जे मी सगळीकडे लावून घेतलेलं आहे। याच्यानंतर सगळीकडे लावून झालेलं आहे बघू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का बेकिंगविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। तर हा जो केकचा फायनल लुक आहे तो सुद्धा तुम्ही मैत्रिणींनो बघू शकता। याची अजून थोडीशी शाईन वाढवण्यासाठी मी याच्यावरती जे व्हाईट कलरचे स्प्रिंकल्स असतात ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि सिल्वर डस्टचा सुद्धा वापर केलेला आहे। याने आपल्या केकचा जो लुक आहे तो तुम्ही बघू शकता। चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।